जागृति महाराष्ट्र न्यूज की सालगिरह के मौके पर आयोजित राज्य स्तरीय पुरस्कार समारोह 2026 जोश के साथ हुआ। इस मौके पर अलग अलग क्षेत्रों में शानदार काम करने वाले लोगों को सम्मानित किया गया। कार्यक्रम में कई जाने माने लोग शामिल हुए। समारोह की खास बात समाज में अच्छे बदलाव लाने वाले कार्यकर्ताओं का सम्मान करना था। सर्वप्रथम जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त अमोल आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। आणि न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण वर्षभर न्यूज तर देतच असतात, परंतु वर्षभरात ज्या संस्था ज्या व्यक्ती अत्यंत चांगल्या पद्धतीने समाजाप्रती काम करतात, त्या वर्धापन दिनानिमित्त त्यांचाही सत्कार आणि त्यांच्याही या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं आयोजन सत्कार ठेवून त्या अमोल आणि त्यांच्या संपूर्ण टीम केलं। असंच काम जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलचं चालू राहून देत आणि नक्कीच एखाद्या व्यवसाय चालू करतो किंवा एखादं काम आपण करतो त्याच्या पाठीमागे काही आर्थिक शक्तीसुद्धा लागते आणि तीसुद्धा निस्वार्थीपणे कोण ना कोणतरी देणारं त्याच्यामध्ये हे लागतं। तसं आव्हानसुद्धा अमोलजींनी केलं। तर मला असं वाटतं की आमच्यासकट सर्वांनी त्या गोष्टीचा विचार करून आपल्यासारख्या छोट्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून फुलना फुलाची बाकीच्या रूपाने उभं राहिलं पाहिजे आणि तेही आम्ही या निमित्ताने समाजाला आवाहन करतो। अमोल भालेराव यांना एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही जो उपक्रम आज इथे राबवलेला आहे, आपल्या या देशामध्ये खूप कमी लोक अशी आहेत जे पुरस्कार देताना काही पैसे घेऊन आणि आम्हीच दाखवून ते पुरस्कार देतात, पण ह्यांनी जो पुरस्कार इथे दिलेला आहे त्या पुरस्काराच्या पाठीमागे त्यांची मेहनत आहे आणि ज्या लोकांनी चांगली कामं केलेली आहेत असल्या लोकांना त्यांनी आज पुरस्कार देऊन जो त्यांना उपकृत केलेला आहे त्याबद्दल मी अमोल भालेराव आणि त्यांच्या पूर्ण टीमचं मी खूप खूप अभिनंदन करतो। आणि एवढं सांगू इच्छितो की ज्या प्रकारे आता अमोल भैया कीर्तिकर यांनी सांगितलं की आधी हे जे छोटे छोटे पत्रकार आहेत या पत्रकारांना जर आपण आर्थिक मदत केली तर हे नरेंद्र मोदी यांनासुद्धा प्रश्न विचारू शकतात, अशी एवढी धाडस यांनी दाखवलेली आहे। अशी ही धाडस दाखवणारे आमचे सर्व पत्रकार बंधूंना मैं हार्दिक शुभेच्छा देता हूँ। और ऐसे कम न्यूज़ चैनल वाले दिखते हैं जो समाज सेवा में जो काम करते हैं संस्था में। आई थिंक लोग छोटे से ही बड़े होते हैं जब इनको इस तरह का प्लेटफॉर्म, इस तरह का मान सम्मान दिया जाता है। यही देखकर जो आज ये लोगों ने किया है, यही देखकर ऐसे और भी लोग बढ़ते जाएंगे कि हमें भी ऐसे समाज सेवा के लिए बढ़ना चाहिए। हमें भी संस्था समाज सेवा के लिए जितना हो सके करें ताकि हमारे आगे आने वाली जनरेशन को भी कुछ सीख मिल सके। देखिए, देखते देखते 7 साल पूरा हो गया। अमोल भालेराव जी को और उनकी टीम को मैं बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ। और आज के ऐसे दौर में अच्छी और सच्ची पत्रकारिता कर रहे हैं, पूरी टीम उनकी अच्छी काम कर रही है। पूरे महाराष्ट्र में छोटे छोटे ज़िले में छोटे छोटे गांव में जाके शहरों में जाके जो आवाज़ बुलंद करनी चाहिए, जो एक प्रेस का काम है वो करने का कर रहे हैं। उनको और उनकी टीम को मैं बहुत शुभकामनाएं देता हूं, बधाई देता हूं कि इसी तरह काम करते रहें। साथ ही साथ जब भी उनका ये वर्धापन दिवस वो मनाते हैं उसमें समाज में जो अच्छा काम कर रहे हैं, जो छोटे पैमाने पे है लेकिन अच्छा काम कर रहे हैं, ऐसे लोगों को जो है वो प्राइजेस दे के उनका प्रोत्साहन करते हैं और ये एक अच्छी बात है। और ये आगे वो कार्य चालू रखे ऐसी इनको मैं शुभकामनाएं देता हूँ। मडपासून चालू केलं आणि अख्ख्या महाराष्ट्राच्या कोपऱ्या जिल्ह्या आणि गावामध्ये पोहोचलेले आहेत। मग मोठी बातमी असू दे की छोटी बातमी असू दे, जे खरं ते दाखवण्याचं काम करत आहेत। आणि अशीच पत्रकारिता अपेक्षा जी आहे ना आज देशाला आहे। आपल्याला माहीत आहे की पत्रकारिता कुठल्या लेवलवरती गेलेली आहे। त्यामध्ये जर असे पत्रकार लोक पुढे येऊन जर चांगली कामं करत असेल तर त्यांना त्यांचे पाठी उभं राहणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे। की आम्हाला पण असं अभिमान वाटतो की अमोल सरांनी एवढं कमी याच्यामध्ये त्यावेळी पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जागृती चॅनल हे गाजून टाकलेलं आहे। त्याच्याबद्दल मी अमोल सर भालेराव यांना हार्दिक शुभेच्छा। पण अमोल भालेराव हे 365 दिवस आमच्यासाठी असतात आणि आम्ही देखील त्यांच्यासाठी 365 दिवस खांद्याला खांदा लावून उभा असतो। त्याच्यामुळे एक चांगलं नातं आमचं या ठिकाणी असल्या कारणाने या कार्यक्रमाला साथ। अमोल पिछले करीबन 7-8 साल से लगातार अपने शहर की सेवा कर रहे हैं। एकदम ईमानदारी से अपनी पत्रकारिता से पूरे समाज को जागरूक करने का काम, जो उनका नाम है जागृत महाराष्ट्र, उसके लिए एकदम फिट ऐसा काम वो किए जा रहे हैं और अविरत आज तक करते आ रहे हैं। अमोल भालेकर जी है, बहुत अच्छे आदमी है और उनका जो जय महाराष्ट्र चैनल है
सचमुच अच्छा काम करते हैं। गए साल में उन्होंने लेडीज़ के लिए बहुत अच्छा काम किया था। मेरे को बहुत मैं उत्साहित हो गई थी उस टाइम में। यही टाइम में आपने देखा अभी सबकी युवती दिखा रहे, उसमें सब जो काम करते हैं उनको न्याय मिलता है। और जागरूक बोलते, सचमुच में भालेराव जागरूक है, और जागरूक है करके वो इतना काम करते हैं। कौन से भी चैनल आजकल ऐसा काम नहीं करते हैं और साल नहीं बनाते हैं। ये जागरूक महाराष्ट्र ऐसा चैनल है कि वो अपना साल मनाते हैं और सबको बुलाते हैं, और ये चैनल में उनको सहभागी करके लेते हैं। बहुत अच्छा लगता है, और भालेराव जी बहुत अच्छे आदमी हैं। खूप छान वाटलं। सगळ्यात आधी जागृत महाराष्ट्राला 7वं वर्धापन दिनानिमित्त खूप खूप अभिनंदन। आणि ते खूप चांगले उपक्रम करतात। त्यांच्या हस्ते त्यांनी जे राज्यस्तरीय पुरस्कार दिला, वाटप केलं, ते वाटप अतिशय उत्तम लोकांना जे समाजासाठी काम करतात, समाजासाठी झटतात, आणि त्या अशा म्हणतात रत्न शोधून काढले होते, आणि त्या सगळ्यांना पुरस्कार मिळाला, तर त्यांचं अभिनंदन आणि त्यांचं कौतुक। ज्या संस्था निवडण्या, ज्या व्यक्ती निवडण्या, त्या निवडीबद्दल काय सांगता? त्याच निवडीबद्दल बोलते की हे सगळ्यांनाच नाही जमत, आणि खऱ्या रत्नांना शोधून काढल्या अमोलने। आणि म्हणजे पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये बघून त्यांनी कुठे कोण काय काम करतं आहे आणि ते खरं काम करत आहे, अशा व्यक्ती, म्हणजे मी जेवढ्या लोकांना बघितलं, मी प्रत्येकाची नावं नाही घेऊ शकत, पण कुणी अन्न वाटप करत आहे, तर कोणी डॉक्टर आहे, ते मोफत डॉक्टरकी करत आहे। म्हणजे इतकं चांगले कामं करणारी लोकं आपल्या महाराष्ट्रात आहेत, आणि त्या महाराष्ट्रातील लोकं शोधून काढून त्यांना इथपर्यंत येऊन ते प्लॅटफॉर्म देणं, हेही खूप महत्त्वाचं असतं, आणि ते काम जागरूक महाराष्ट्र करत आहे, त्याच्यामुळे त्यांचं कौतुक। आज यहाँ पे जिसको भी अवार्ड मिला उनके चेहरे पे बहुत खुशी थी, तो उससे उनका मनोबल कितना बढ़ सकता है? बहुत बढ़ता है। जो भी काम करता है, जो आज समाज के लिए जो भी अच्छा काम करता है, जब उनको कोई शाबाशी देता है तो उनको काम करने की इच्छा और प्रबल हो जाती है। क्योंकि क्या होता है कि काम करते रहो, लेकिन कभी कोई ऐसा आके बोलता है कि अरे वाह, आपने जो काम किया वो सराहना की जाती है, उनको पुरस्कार दिया जाता है, तो उनको और काम करने की उम्मीद बढ़ती है, और वो उम्मीद सबके चेहरे पे नज़र आ रही थी। आपण देखील समाजसेवी आहात, समाजसेवा म्हणून आपल्याला पुरस्कार देण्यासाठी बोलवलं, तर काय सांगितलं? मला खूप आवडलं सगळ्यांना पुरस्कार। ज्या व्यक्तींना, अशा व्यक्तींना मी पुरस्कार दिले, ते खरंच डिझर्व करतात, त्यांना पुरस्कार देण्याच्या ते पात्रतेचे आहेत, आणि त्यांना माझ्या हस्ते जे पुरस्कार देण्यात आलं, त्याच्यामुळे मला स्वतःला पुरस्कार घेतला की मी अशा सगळ्यांना पुरस्कार देण्याची पार्थ ठरते। त्यामुळे थँक्यू सो मच। म्हणजे काय सांगाल, दीपाली मॅडम स्वतः आल्यात, एवढ्या मोठ्या समाजसेवक आणि महाराष्ट्रातील लाडकी अभिनेत्री, त्यांची ओळख काय सांगाल? नाही, खरोखरच आपण हे जे व्यासपीठ दिलेलं आहे ते जनसामान्यासाठी, जे खरोखर तळागाळात कामं करतात। म्हणून मी सांगितलं ना की पैसे दिल्यानंतर कुठल्याही सेलिब्रिटी आपल्याला मिळू शकतात, पण नाही की जसं पाहायला गेलं तर दीपाली मॅडमचं जे काम आहे ते तुम्ही पाहताय की गावखेड्यामध्ये, ग्रामीण भागामध्ये कुठं पुराचं संकट आलं, कुठं काही गोष्टी झाल्या, त्या ठिकाणी त्यांनी स्वतःहून पोहोचलेत, आणि 1-2 नाही 3-3, 4-4 कोटीची त्यांनी अशी मदत केलेली आहे। म्हणून मला असं वाटलं की नाही, हे जे व्यासपीठ आहे, जनसामान्याचं व्यासपीठ आहे, या ठिकाणी जो चेहरा आहे, मला दीपाली सईद मॅडमचाच पाहिजे। म्हणून मी त्यांना सांगितलं की मॅडम असंच आहे, आणि म्हटलं जे मी काही तुम्हाला प्रोफाईल देतो आहे त्यात एकही पेड पुरस्कार नाही आहे, जे खरोखर तळागाळात कामं करतात, अशा व्यक्तींना आम्ही त्या दिवशी आम्ही सत्कार देणार आहोत, पुरस्कार देणार आहोत। आणि त्या दिवशी त्यांनी एका शब्दामध्ये सांगितलं की ठीक आहे, मी तुझ्यासाठी नक्की वेळ काढेल, कारण हे अशा काही ज्या संस्था आहेत, समाजापर्यंत जाऊन कामं करतात, त्यांना प्रोत्साहन देणं खूप गरजेचं आहे, कारण जेवढं आपण त्यांना प्रोत्साहन देऊ त्याच पद्धतीने ते कामं करत राहतील। जसं मी सांगितलं की पत्रकारांना सुद्धा एक सक्षम करणं ह्या सर्व राजकीय लोकांची जबाबदारी आहे, तरच ह्या देशामध्ये चांगल्या पद्धतीचं एक आपल्याला काहीतरी चेहरे पाहायला मिळतील, देशाची प्रगती होईल, आणि ज्या पद्धतीचा जो भ्रष्टाचार वाढलेला आहे तो कुठेतरी कमी होईल। नक्कीच।